ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. लखपती दीदी या संकल्पनेतून नारी शक्तीचे आर्थिक सक्षमीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. मागील 70 वर्षात दुर्लक्षित मातृशक्ती नारी शक्तीला आम्ही 10 वर्षाच्या कार्यकाळात आर्थिक सक्षम केले आहे. देश विकसित भारताच्या वाटचालीला मोलाचा वाटा असलेल्या नारी शक्तीला लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात नारी शक्तीला नेतृत्वाची संधी देण्यात येईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथे केले. महिलांवरील अत्याचारात आरोपीला फाशी व जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करण्यात आली असून अत्याचारित महिलेला ऑनलाईन FIR देखील दाखल करण्यात येईल असेही यांनी स्पष्ट केले. जळगाव येथील औद्योगिक वसाहत परिसरातील प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे देश पातळीवरील लखपती दीदी संमेलनात पंतप्रधान मोदी बोलत होते. या संमेलनासाठी महिला वर्गाची प्रचंड गर्दी उसळली होती. व्यासपीठावर राज्यपाल डॉक्टर CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, डॉक्टर चंद्रशेखर पेन्नासानी, कमलेश पासवान, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जळगावचे आमदार राजू मामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांवरील अत्याचार